नमस्कार मंडळी. तर आज 10 दिवसाच्या गणपतीचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये आता सगळ्यांची गडबड आहे, पण त्या दिवशी मी एक रेसिपी बनवतोय. आपले साधी रेसिपी आहे, व्हेज पुलावची रेसिपी आहे. आणि नंतर तुम्हाला मी दाखवणार आहे तलेवरचा विसर्जन सोहळा. तर आता मी सध्या कांदा कापतोय. बाकीचा सर्व तयारी झालेली आहे माझी. बाकीची तयारी काय काय केली तुम्हाला दाखवतो मी. पण सगळ्यात महत्त्वाचं कांदा कापायला कोण सगळ्याची मदत करायला नाही. आणि पोरी पण कशा रात्री आमच्या सगळ्या जागरण झालेल्या त्यामुळं झोपलेल्या आहे. तर हा कांदा कापतोय आणि पुलावची क्वांटिटी जास्त, कमीत कमी एक 30-40 लोकांचं जेवण आहे. तर व्हेज पुलावची रेसिपी तुम्हाला मी दाखवतो थोड्याच वेळात. आता सध्या माझी पहिली पूर्वतयारी चालू आहे, त्याच्यामध्ये काय काय येते ते पण तुम्हाला दाखवतो. कट करतो. नमस्कार. तर कांदा कापण्याची स्किल बघा माझी. काय कांदा पण भरपूर लोक कापतात, पण कांदा कापण्याची ही टेक्निक बघा. अशा पद्धतीने मी कांदा कापला. कांदा कापायला काही जास्त तकलीफ नाही, पण कांदा कापण्याची एक वेगळी पद्धत असं प्रत्येकाची. इथे आपली आगरी स्टाईल पद्धत आहे. आगरी लोक आमचं जेवणाचा ज्यावेळेस ऑर्डर घेतात, मी काय ऑर्डर नाही घेत, पण ज्यावेळेस ऑर्डर घेताना दिवलीची त्यावेळेस शापाचे कांदा लागते कापाला. तर बघा मी आता हे घेतले सोया चंक्स पहिलं बॉईल केलं आणि त्याच्यानंतर बॉईल करून त्यांना आम्ही आता कोटिंग केली. आपला कॉर्नफ्लोअर आणि मैदा त्याचबरोबर त्याच्यात टाकला मी थोडासा आपला ब्लॅक पेपर. आणि आता हे मी थोडं फ्राय करतो. आणि फक्त यानं काय केलं माहिती आहे का, टॉस करून घेतलेला असा. हे बघा असा टॉस करून घेतला, एकदम कोटिंग व्यवस्थित झाली. आता मी ते तेलामध्ये डीप फ्राय करते. त्यांना दाखवतो मला कसं काय. तर बघा आता हे सोया चंक्स मस्त असं फ्राय झालेलं आहे बघा. आता एवढे ह्या स्टेजला फ्राय झालं का काढून घ्यायचे आहेत. मग थोडंसं क्रिस्पी होतील, मस्त असं क्रिस्पी होतील. काढून घेतोय. आणि हे काढून झालं का मी तुम्हाला पनीर फ्राय केलं दाखवतो. पनीर पण फ्राय करून घ्यायचं. पनीरचा कसं आहे माहिती आहे का, जास्त फ्राय करून जमत नाही. जास्त फ्राय केला तर पनीर होतं चिवट असा. हे झाले सोया चंक्स. आणि काय विषय माहिती आहे का आमचा किचन आहे छोटा, आणि किचन छोटा आहे त्याच्यामुळे सगळं जेवण बनवायचं आहे थोडं मला जास्त, आणि त्याच्यामुळे सर्व इथं अशी पडझड आहे. त्याच्यामुळं कुणी काय असं काय वाटून घेऊ नका यांचा किचन एवढा, यांचं किती घाण पडले पसार आहे. की पसारचा गणपती मुलं झाला आहे त्यात आमचा किचन तसं साफ असते. पण नावीला जाताना तर गणपती मुलं अडचण का थोडी जास्त आहे, त्याच्यामुळं हा असं दिसतंय. तर हा झाला पनीर. आता पनीर मी फ्राय करायला टाकतो, डायरेक्ट पनीर टाकतो. कसं पनीर एका वेळेला होईल, कढई थोडी मोठी आहे, कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही. हा बघा पनीर टाकून त्याच्यामधलं पाणी अंगावर ओढण्याची भीती असते, पण तिला टाकून सर्व एकत्र होईल या हिशोबाने. आणि पनीरला थोडा याच्यावर जरा पलटी मारून घेतो. पनीर आपल्याला जास्त फ्राय नाही करून घ्यायचं. नॉर्मलचा हलकासा कलर आला का काढून घ्यायचं. आणि पुलावचा कसा विषय आहे माहिती आहे का, मी पुलाव बनवतो आमचा आगरी स्टाईलने. त्याच्यामुळे पुलाव तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल नक्की कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. या गोष्टी तुम्हाला मध्येच का सांगताय, कारण माझा व्हिडिओ तुम्ही खूप आवडीने बघता. प्रॉब्लेम असा झाला, मधल्या टाईम पिरियडमध्ये मी व्हिडिओ बनवत नव्हतो, आता परत चालू केलेले आहेत. त्याच्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला नक्कीच भेटतील. थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मधल्या पिरियडमध्ये मला व्हिडिओ बघायला नाही भेटला. तर आता पनीर आपला फ्राय झालेलं आहे. पनीर मी काढून घेतो आहे. पनीर एक पलटा आणि एक झारा आहे याच्या साह्याने काढून घेतो आहे. आता फ्राय झाला. आता पनीरच्या सोबत तो पनीर फ्राय झाला. त्याच्या आधी मी काय केलं बघा, कलर आपला लेमन येलो कलरचा थोडासा राईस बॉईल करून घेतला. त्याचसोबत हा ग्रीन, असे दोन जातीचे मी राईस एकच जातीचे आहे, दोन प्रकारे कलर केला. आणि त्याचसोबत तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये टाकायला हा खडा मसाला बघा. खडा मसाला काढून ठेवला आहे. विषय काय आहे माहिती आहे का, मला याचा व्हेज पुलावचा मसाला भेटला नाही, त्याच्यामुळे मी बिर्याणी मसाला टाकणार आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं काय रेसिपी आहे ती. तर आता मी कांदा फ्राय करतो आहे. तेल टाकून दिला.
आणि कांदा बारीक करून घेतला तो फ्राय करून घेतो. कांदा फ्राय केला आणि फ्राय ना करता हा लसूण आणि हा मिरची आणि अद्रक आहे तो क्रश करून घेतलेला आहे. तो पण नंतर रेसिपीला आपल्याला वापरायचं. पहिल्या यात पूर्वतयारी करून घेतली म्हणजे रेसिपीला त्रास न होईल. आता हा कांदा फ्राय याला मस्त असा क्रिस्पी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा. आता हा आस्ते गोल्डन ब्राऊन होईल. तर हा कांदा बघा आपला फ्राय झालेला आहे. तुम्हाला बोललेलं जसा गोल्डन ब्राऊन. आता हा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता एवढ्या स्टेजला काढा. जास्त कालपड केलं तर कांद्याला कडवटपणा येईल. आता मस्त असं गोड राहील कांदा. तर ह्या स्टेजला कांदा काढून घ्यायचा. थंड काढला का पूर्ण कांदा आहे ना थंड झाला पाहिजे. आता हा मी एका पात्रावळीमध्ये काढतोय. काढला का मग थंड होईल तो आणि नंतर क्रिस्पी होईल. तर बघा गणपतीसाठी आशीर्वादीला आली आपली त्रिशा कोलीकोपरची आपली अंतरा आहे. तिच्या जाऊबाईची मुलगी आहे आणि ती आपले व्हिडिओ एकदम आवडीने बघते. आपली फॉलोअर्स आहे. आणि त्रिशा तू कितवीला आहे? पाचवीला. त्रिशाला व्हिडिओमध्ये यासाठी घेतली का याच्या पुढे त्रिशा पण कशी तरी आपले व्हिडिओ करील. तू पण करील तो. हां आणि तिला व्हिडिओची पण आवड आहे आणि त्याचबरोबर त्रिशाला थोडीशी रेसिपी पण दाखवते. त्रिशा रेसिपी पण शिकल. त्याच्यामुळं त्रिशा आणि हे आमची मायरा आहे. मायरा तिकडे ऐकाय हां इकडे नानीकडे. हां ही मायरा आहे गावांची. मायराचा विषय काय माहिती आहे का? मायराला तर 10 दिवस झाले आणि तिला लागतं 100 खायला. आता तिला पाहिजे 100. आता आजचा दिवस जाऊ दे मग उद्या संडेला आम्ही 100 देऊ. आणि मग त्रिशा तुला काय आवडतं? 100 आवडतं? नाही मला कोलंबी आवडते त्रिशाला. तर बघून घ्या. आणि तुम्ही मी काय बोलतोय ह्या 2 मुलींचा नंतर नवीन चॅनल येईल. त्रिशा तू चॅनल चालू करशील ना? मी तुला सांगेन कसं काय करायचं ते. मग चॅनल चालू केल्यानंतर त्रिशाच्या चॅनलला पण तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय काय साहित्य तुम्हाला परत एक वेळ दाखवतो. खडा मसाला आहे. हा पुलाव मसाला आहे. पुलाव म्हणजे बिर्याणी मसाला आहे. हा आहे आपला फ्राय केलेला पनीर. सोया चंक फ्राय करून घेतले. ग्रीन कलरमध्ये राईस केला. लेमन येलोमध्ये राईस केला. व्हाईट कलर जो मेन आपला राईस आहे तो राईस आहे. तो दाखवासाठी तुम्हाला थोडा घेतला आहे. क्रश केलेला अद्रक आपला लसूण आहे. हिरवी मिरची आणि अद्रक. कांदा पात आहे आणि त्याचबरोबर कांदा हा आहे फ्राय केलेला कांदा. आणि त्याचसोबत तुम्हाला दाखवतो. त्याचसोबत बघा हे आपला व्हेजिटेबल्स आहे. मिक्स व्हेजिटेबल्स सर्व मी बॉईल करून घेतला. आता बॉईल केल्यानंतर तो परत आपल्याला थोडासा फ्राय करायचा आहे पहिला स्टार्टिंगला. पण तो जास्त फ्राय नाही करायचा आपल्याला. तर तो व्हेजिटेबल्स आहे. हा थोड्या वेळात मी रेसिपी चालू करतोय. त्याच्यामध्ये मी टाकतोय हा जिरा. जिरा असा मस्त तडतडा लावावा लागेल. जिरा टाकल्यानंतर लगेच टाकले मी हे थोडे मसाले. थोडे मसाले आपण जास्त करून नाही द्यायचे. जरा नाही द्यायचे. त्याच्यासोबत द्यायला आपला कांदा. कांदा टाकला मी. कांदा जास्त आहे तुम्ही चालू दाखवतो. कांदा मस्त आपल्याला फ्राय होऊन द्यायचा आहे. थोडासा मी तो गॅस फास्ट करतोय. पहिला मी कांदा करपलगत थोडा कमी कांदा मस्त फ्राय झाला. मग बाकी पदार्थ टाकायचे आहे. त्यासोबत त्याच्यात राहील आपला आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला गॅसचा आवाज येईल. तर गॅस मोठा गॅसवर बनवते बोलल्यानंतर मग गॅसचा आवाज येणारच आहे. मग छोटे गॅसवर होणार नाही. तर पातेला मोठा. तर आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकतो. टोमॅटो तुम्हाला मग मी दाखवायला विसरलो. किचनमध्ये एकदम आहे. त्याच्यामुळे टोमॅटो आणि पुदिना या गोष्टी दाखवायला विसरलो. हा पुदिना आहे. भरपूरचा पुदिना टाकला. त्याच्यामुळं फ्लेवर चांगला येते. आणि याला मस्त असं परतून घ्यायचा. टोमॅटो जो मागून मी कट केला नाही टाकला. आणि आता याच्यामध्ये काय काय भाजी जाणार आहे तर तुम्हाला भाजी सांगतो. तुम्ही हिरवी भाजी आहे ती काय करणार आहे. मटर आणणार आहे. मटर आणला मी 2 किलो मटर आहे. शिमला मिरची प्लस त्याच्यामध्ये राहील आपला फ्लावर, बटाटा, बीन्स पण मी 1 किलो आणले करून. आता सर्व पदार्थ मी पहिला बॉईल करून घेतलेलं भाज्या. बॉईल पण जास्त नाही केल्या. फक्त आता नॉर्मलचे. त्याच्यासोबत काही गाजर
तर मी आता त्याच्या आधी थोडा याला टोमॅटो शिजून घेतो. तर त्याच्यासोबत जाईल आपला आला लसूण आणि हिरवी मिरची हे टाकून घेतला. त्याच्यात आलं लसूणची थोडीशी पेस्ट पण टाकणार आहे, पण हा क्रश केलेला आहे आलं लसूण. जास्त असा पेस्ट नाही, तसा चायनीजमध्ये वापरतात त्या पद्धतीचा आलं लसूण केलेला आहे. तर याच्यामध्ये टाकली थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकली म्हणजे थोडीशी चव चांगली येईल. तसं आलं लसूण म्हणजे भरपूर टाकला आहे. ही पेस्ट टाकली आणि प्रत्येक वेळी मी पेस्ट ही घरी बनवतो आहे. आता ह्यावेळेस काय आला, गणपती असल्यामुळं थोडीशी गडबड आहे, त्याच्यामुळं मी पेस्ट बाजारातून आणतो आणि ती टाकली त्याच्यात. टाकता मसाला आपला मेन मसाला आहे तो. हा झाला मसाला आपला पुलावचा. थोडासा हलकासा परतून घेतो. आता मस्त असा वास सुटला आहे मसाला टाकला आपल्याला लगेच. त्याच्यामध्ये मी हळदीचा वापर नाही केला आणि आपला लाल मसाल्याचा पण वापर नाही केला. हळदीचा वापर केला तर राईस आपला पिवळसर होईल. आपल्याला व्हाईट कलरचा राईस पाहिजे म्हणून मी तो केला नाही. आता याच्यात असतील आपल्या बॉईल केलेल्या भाज्यांची क्वांटिटी पण भरपूर आहे. मस्त अशी रेसिपी होणार आहे पुलावची. तर मी तुम्हाला ती दाखवतोच. आता मला काय आला पलटा मला दुसरा घ्यायला लागला, कारण छोट्या पलट्यामध्ये भाज्या होणार नाही. त्याला पूर्ण असा मिक्स करून घेतो फ्राय करून. आणि याच्यासोबत जो रेसिपीतला बादशाह काय असेल तर मिठाशिवून कायला चव लागणार ना, तो मीठ टाकते. नाही तर तो रागवाल, दुसरा काय विषय होणार नाही. आणि रागावला का रेसिपी डुप्लिकेट होईल. मीठ मी भातामध्ये पण टाकलेलं आहे, फक्त हा भाज्यांच्या पुरता मीठ टाकतं आहे. नेमका टाकला आहे भातामध्ये, भात पण छान झाला आहे. त्याला परतून घ्यायचं परत, जेणेकरून पूर्ण भाज्या एकदम छान शिजतील. अशा भाज्या ऑलरेडी शिजलेल्याच आहे, तर थोड्या फ्राय पाहिजेत. आता याच्यात टाकला आहे आपला हा सोया चंक्स पनीर टाकला, हा सोया चंक्स राहिलेला. आणि थोडासा मी हलकासा याच्यात ब्लॅक पेपर टाकणार आहे, हलकासा, जास्त नाही. त्याच्या हिशोबाने थोडी चव याला चांगली येते ब्लॅक पेपरने, कारण दुसऱ्या मसाल्यांचा वापर नाही आपला. त्याच्यामुळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि एकजीव करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेणेकरून आपल्या भाज्या आहेत त्या तुटल्या नाही पाहिजेत. भाज्या एकदम अशा ओके राहिल्या पाहिजेत. त्या हिशोबाने पलटा मारायचा आहे. आता याच्यासोबत मी राईस टाकते. अरे हो, राईसला टाकता माझी सगळी सटकली. काय झालं इथं, आपल्याला हेल्प करायला जास्त कोण नाही, कारण मुली आहेत आमच्या सर्व खाली. आता तो पलटी मारला आहे राईस, त्याच्यावर आता मी टाकतो हा कलरचा राईस. ग्रीन कलर आणि आपला येलो आहे. इशू काय झाला, राईस थोडा जास्त आला आणि टोप थोडा कमी आहे. हा फ्राय केलेला कांदा पलटी मारताना होईल तो. त्याच्यासोबत जाईल आपला कांदा म्हणजे आपला ग्रीन ओला कांदा पाते. आणि काजू टाकायचे आहेत, काजू ते मागून टाकणार आहे मी, ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता हे काजू राहिलेलं, आणि तुम्हाला तर वरती वाटेल काय सफेद कसा काय झाला आहे राईस, तर तो थोडा टोप बारीक झाल्यामुळं मी आता हा परत मिक्स करेन. वरून टाकलेला राईस आहे. आता हे काजू फ्राय केलेले आहेत, ते काजू फ्राय केलेलं. आणि हा आता पलटी मारतो मी. हे बघा राईसला कलर छान आलेले आहे. असं आता पलटी मारतो मस्त. आता राईस ऑलमोस्ट झालेला आहे. थोडा एक 5 मिनटं फक्त आता कुक होईल. तर अशा पद्धतीने आता आपली व्हेज पुलाव झालेला आहे. 5 ते 10 मिनटाचा मी झाकण ठेवून कुक केला. त्याच्यानंतर आता झालेला आहे. आणि हा याच्यामध्ये एक महत्त्वाची टिप्स काय, तर याला जास्त असा पलटी मारू नका. पलटी मारल्यानंतर राईस आकार राहणार नाही, मग तो वेगळाच लागेल. आता फायनली हा आपला राईस झालेला आहे. बघा तुम्ही दाखवतो. तर बघा मस्त असा पुलावाला कलर पण आला आहे. आणि
या आता गणपतीची लास्ट शेवटचा दिवस आहे. या जेव्हा सर्व फॉलोअर्स चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ कशी वाटली, रेसिपी कशी वाटली ती नक्की तुम्ही शेअर करा. आता माझा काय झालं आहे, पुलाव तर तयार झाला. आता मला गणपती विसर्जनाला जाण्यासाठी तयारीची गडबड चालू आहे. आता सर्व आमची तयारी चालू आहे. नंतर मी आता गणपतीची व्हिडिओ बनवणार आहे. तर दोन्ही व्हिडिओ माझ्या बघा, भरभरून साथ द्या. आता भरपूर दिवसात तुम्हाला भेटतोय मी. नमस्कार, धन्यवाद.